नमस्कार. माझा आवाज सर्वांना ऐकायला येत आहे? आपण चराचरातील व्याप्त असणाऱ्या गुरुतत्वाला प्रणाम करून प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. हरिओम. मागच्या आठवड्यात आपण देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असुनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा जो 4 चरणाचा अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला, या वेद हरिपाठातला पहिला अभंग आपण घेत आहोत. या पहिल्या अभंगातला जे पहिले 2 चरण आहेत ते आपण मागच्या आठवड्यात पाहिलेले आहेत, त्याचं निरूपण आपण घेतलेलं आहे. आता आजच्या भागामध्ये आपण पुढचे जे 2 चरण आहेत याला विस्तारित रूपाने आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण मागच्या 2 ओळींचा 2 चरणाचा थोडा सारांश पाहूया. मागं आपण 5 गोष्टी पाहिल्या. त्या 5 गोष्टीमध्ये पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, देव म्हणजे काय, देवाचे द्वार म्हणजे काय, उभाक्षण म्हणजे काय आणि 4 मुक्ती म्हणजे काय, अशा यावर आपण चर्चा केली. पण हे करत असताना आपल्याला देवाच्या द्वारावर जाण्यासाठी नामस्मरण हाच मार्ग आहे याचा जाणून घेण्याची आपण जिज्ञासा निर्माण केली. आणि ती जिज्ञासा निर्माण करण्यासाठी आपण हा पहिल्या 2 चरण आहेत, या 2 चरणाचा आपण गेल्या आठवड्यामध्ये अभ्यास केला. तर नामस्मरण हे का महत्त्वपूर्ण आहे आणि नामस्मरणाने आपल्याला काय प्राप्त होते. तर नामस्मरणामुळे आपल्याला शब्दाच्या द्वारे, नामस्मरण हे तर शब्दाद्वारे केलं जातं आणि त्याच शब्दाद्वारे आपण शरीर शुद्ध करून मनाची शुद्धी होते. मनाची शुद्धी होऊन प्राण शुद्ध होतो. प्राणाची शुद्धी होऊन सत्व शुद्ध होते आणि जेव्हा सत्व शुद्ध होतं त्यावेळेस निर्विचार स्थिती येते आणि हे फक्त आणि फक्त नामस्मरणाने प्राप्त होते. मग नामस्मरण करायचं कशाचं, तर तुमच्यामध्ये असणारा जो अधिष्ठान आहे, अधिष्ठान म्हणजे तुम्ही ज्या भगवंताला अधिष्ठित करता, ज्या भगवंतावर तुमची श्रद्धा आहे, मग तो राम असेल, कृष्ण असेल, शिव असेल, शक्ती असेल, हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक भगवंत त्या कल्पनेनुसार निर्माण केलेला आहे. त्यानुसार तुमच्या ज्या ठिकाणी तुमचे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणचं, त्या श्रद्धेचं नामस्मरण करणे आणि या नामस्मरणाद्वारे हळूहळू शरीर शुद्ध होते, शरीराने प्राण शुद्ध होते, मन शुद्ध होतो, सत्व शुद्ध होते. अशा प्रकारे बुद्धी शुद्ध होऊन तुमची निर्विचार स्थिती येते आणि ही निर्विचार स्थिती आल्यानंतर तुम्हाला पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे सहजपणे कळतं. तुकाराम महाराजांनी अगदी सहज आणि साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की पाप म्हणजे परमपीडा पापम. जो दुसऱ्याला पीडा देतो त्याला पाप म्हटलं जातं. आणि परोपकारम
पुण्यः म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी जे काही कार्य केलं जातं त्याला पुण्य असं म्हटलं जातं. अगदी सोपी परिभाषा पाप आणि पुण्याची केलेली आहे. आणि या पाप पुण्यामध्ये कुठे नरक नाही किंवा स्वर्ग नाही, तर ही सर्व स्थिती ही आपल्या मनाची स्थिती आहे. आपण पाहिलं असेल, एखाद्याला जर तुम्हाला स्वतःला काही गोष्टी जाणवत असतील, घरात आपण आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला, आपल्या नातेवाईकांमध्ये आपण त्रास देत असतो, नकळत त्रास देत असतो. पण तो त्रास दिल्यानंतर काही वेळानंतर, काही दिवसानंतर, काही तासानंतर तुम्हाला तो त्रास असह्य वाटायला लागतो. म्हणजे आपण उगीच त्रास दिला, त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. जर तुम्ही जागृत असाल तर ही गोष्ट होते. त्यावेळेस त्याचा परिणाम होणे म्हणजे तुम्हाला अनुभूती येणे की आपण जे केलेलं आहे ते योग्य नाही, आपण हे करायला नको होतं. ही जाण जेव्हा होते त्यावेळेस तुम्ही पाप आणि पुण्याच्या परिभाषेला ओळखायला सुरुवात होते. आणि जर एखाद्याला आपण मदत केली, रस्त्यावर जात असताना कोणाला रस्ता ओलांडताना एखाद्या आजोबाला, एखाद्या आजीला, एखाद्या आंधळ्याला जर तुम्ही रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली, तर कालांतराने किंवा ते कार्य घडल्यानंतर तुम्हाला जर थोडीशी अंतर्मनामध्ये जो आनंद प्राप्त होतो ते पुण्य. पण यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट फील करत नाही, कुठलीही गोष्ट तुम्हाला जाणवत नाही, तुम्ही करतच राहता आणि याच्यातून आपलं चरित्र घडत असतं. जे तुम्ही बोलता तेच तुम्ही करता आणि तेच सतत सातत्याने आचरणात येते, त्याच्यावर तुमचं चरित्र निर्माण होतं. मग आपल्याला आपलं चरित्र घडवण्याचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये आहे. मनुष्य देह जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सामर्थ्य घेऊनच येत असतो. पण देश काल परिस्थितीनुसार त्या सामर्थ्याचा बोध त्याला राहत नाही. जो ज्या वातावरणात राहतो, ज्या वातावरणात वाढतो, ज्या वातावरणात जगतो, त्या वातावरणानुसार त्याच्यावर संस्कार घडले जातात. द्राक्षाचा वेल कडुलिंबावरी गेला कैसा, कडू कैसा झाला संगतीचा गुण. तो द्राक्षाचा वेल असूनही कडुलिंबावर गेल्यामुळे त्याला त्या द्राक्षाला कडवटपणा आला. तसंच आपण ज्या वातावरणामध्ये राहतो आणि त्या वातावरणाचा गुण कुठे ना कुठेतरी आपल्या मनाला लागलेला असतो. हे आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं आहेत, जे तुम्ही जर सहजता तुमच्यामध्ये निर्माण झाली की हे सगळे गुण आपल्याला सहजपणे जाणवायला सुरुवात होते, अनुभवायला सुरुवात होते. आणि हे अनुभवातून आलेलं ज्ञान म्हणजेच वेद आहे. वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विद धातूपासून बनलेला हा वेद आहे. आणि तो वेद ही आपली स्वतःची वाणी आहे, स्वतःच्या अनुभवातून आलेली वाणी, ते वेद आहेत. कारण इथं तुम्ही कोणाची चोरी केलेली नाहीये किंवा कोणाचा अनुभव तुम्ही विकत घेतला आहे आणि तो तुम्ही त्याचा दृष्टांत मांडलेला आहे, तर ही गोष्ट राहत नाहीये. तो तुमच्या आतून आलेला अनुभव आहे आणि तोच तुमचा सिद्धांत तुम्ही समाजासमोर मांडता, तोच दृष्टांत तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणता. म्हणून नामस्मरण हे मनाला वळण लावणारे आहे, मनाला वळण लावते. आणि हेच आध्यात्मिक शिक्षण आहे. ज्या पद्धतीने तुम्ही देवाच्या द्वारावर गेल्यावर क्षणभर तुम्ही डोळे बंद करता आणि डोळे बंद करून ज्या भगवंताचं दर्शनासाठी जातात तिथे गेल्याबरोबर तुमचे डोळे बंद होतात. तुम्हाला सांगावं लागत नाही की इथे डोळे बंद करायचे आहेत आपल्याला म्हणून. सहजता येते, ती सहजताने तुमचे डोळे बंद होतात आणि तुम्ही तो समोरचा भगवंत तुमच्या हृदयामध्ये पाहण्याचा प्रयत्न करता. हे तुम्हाला कोणी शिकवलंय का? कोणीच नाही. हे अंतर्मनातून स्फुरण झालेला अनुभूती असते आणि ती प्रात्यक्षिकमध्ये तुमच्या येते. असंच काहीतरी जेव्हा तुम्ही हे सगळे देवत्वाचे गुण प्राप्त करता तेव्हा तुमच्यामध्ये जो एक क्षण आहे तो क्षण
प्राप्त होतो आणि तो क्षण प्राप्त झाला की त्या चारही मुक्तींची तुम्ही अगदी जवळून अनुभूती घेता. कोणत्या त्या चार मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे त्या लोकात राहणे. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे जास्त विस्तारित न घेता एका ओळीमध्ये मी या चारही मुक्तींचं व्याख्या सांगून देते. सलोकता म्हणजे त्या लोकात राहणे. त्या लोकात राहणे म्हणजे तक्रारविरहित राहणे. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या असणाऱ्या वातावरणाची, त्या लोकांबद्दलची कसलीही तक्रार आपल्या मनामध्ये राहत नाही, तेव्हा सलोकता मुक्ती प्राप्त होते. त्याच पद्धतीने समीपता. समीपता म्हणजे विश्वास. तो आहे याचा विश्वास संपादन होतो. उदाहरणार्थ, आपण काहीतरी आपल्या आयुष्यात घटना घडली आणि आपल्याला पोलीस स्टेशनला जायची वेळ आली. पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर आपण अगदी कासावीस होऊन जातो. कारण पोलीस स्टेशनचा अनुभव आपल्याला नसतो आणि काय आहे नक्की तिथे गेल्यानंतर काय होईल हा सगळा अज्ञात खेळ असतो आणि त्याच्या भीतीनं आपलं धडधडायला सुरुवात होते. जेव्हा आपण धडधडणं सुरू होतं आणि कोणीतरी येऊन सांगतं की अरे हा व्यक्ती पोलीस स्टेशनला हवालदार आहे किंवा कोणीतरी पोलीस आहे, कुठल्या तरी डिपार्टमेंटला तिथं आपला कोणी व्यक्ती आहे, हे सांगितल्यानंतर तुम्हाला थोडंसं तुमची धडधड कमी व्हायला लागते आणि तुम्हाला थोडा विश्वास मिळायला लागतो की आपलं तिथं कोणीतरी आहे. मग तुमची भीती हळूहळू कमी होते. त्याच पद्धतीने समीपता आहे. तो भगवंत आहे हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो. तिथे समीपता मुक्ती प्राप्त होते. स्वरूपता. विश्वास एकदा निर्माण झाला की तुम्हाला वाटायला लागतं त्याचे जे भगवंताचे जे गुण आहेत, देवत्व आहे, ते तुमच्यामध्ये प्रगट व्हायला सुरुवात होते. कारण तो आणि मी वेगळे नसून हळूहळू त्याच्यासारखाच मी आहे, माझ्यासारखाच तो आहे याची अनुभूती येत जाते. ही आहे स्वरूपता मुक्ती. आणि या तीनही मुक्तींची जेव्हा प्राप्ती होत जाते त्यावेळेस सायुज्यता मुक्ती तुमच्या दाराशी येते. ती सायुज्यता मुक्ती म्हणजे काय? तर हे सर्व जगत जे आहे, हे जगत ज्या शक्तीनं, ज्या ईश्वराने निर्माण केले, त्या निर्मितीकडे पाहताना त्याच नजरेतून पाहता जे भगवंत पाहतो तशीच निर्मिती तुम्ही तुमच्यामध्ये पाहत असता. अशा पद्धतीने ह्या चारही मुक्तींची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा तुमची निर्विचार स्थिती येते. आणि निर्विचार स्थिती येण्यासाठी तुम्हाला अगदी साधं आणि सोपं माऊलींनी आपल्याला साध्या सोप्या भाषेत नामस्मरणाची गोडी निर्माण केली आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग हे जर सर्व करत असताना पुण्याची गणना करायला काही शिल्लक राहणारच नाहीये. कारण तुम्हाला पाप पुण्यही कळालं, तुम्हाला चारही मुक्तीचा आस्वादही घेतला आणि त्या देवाच्या दारावर येऊन तुम्ही क्षणभर तिथे थांबला देखील. असं पुण्य घडत असताना पुढच्या 2 ओळीमध्ये काय सांगण्यात आले? असोनी संसारी जीवे वेगू करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पहा, इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत जेव्हा माऊली आपल्याला प्रत्येक गोष्टीचं निरूपण करत असतात त्यावेळेस ते काय कुठे शिकायला गेलेले नव्हते. हा सगळा अनुभव त्यांच्या स्वतःचा आहे. जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेचं भाष्य त्यांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथरूपाने लिहिली
लिहिले त्यावेळेस ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या गुरूंच्याकडे म्हणजे निवृत्तीनाथांच्याकडे गेले आणि ती ज्ञानेश्वरी त्यांना दाखवली. ज्ञानेश्वरी दाखवल्यानंतर त्यांना त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ज्ञाना, हे जे तू काही लिहिलेलं आहे हे तुझं स्वतःचं काहीच नाही आहे. याच्यामध्ये भगवान कृष्णाने जे लिहिलेलं आहे तेच तू फक्त मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहेस. याच्या वेगळं असं काही नाहीच आहे. गुरु असतो जो स्वतःसारखा बनवतो, त्याला गुरु असे म्हटले जातं. या ठिकाणी जेव्हा माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ त्यांना सांगतात की तुझं इथं स्वतःचं असं काही नाही आहे. ज्यावेळेस तू स्वतःचा अनुभव समाजाला देशील तेव्हा खरं तो तुझा अनुभव असेल आणि तेव्हा खरं तुझे स्वतःची जी प्रगती आहे, स्वतःची जी उन्नती आहे, स्वतःचे जे स्वरूप आहे ते प्रगट होईल. तेव्हा माऊलींनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीने जेव्हा आपण ह्या सर्व वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद या सर्व शास्त्रांकडे पाहतो तेव्हा हे प्रत्येकाने जे अनुभूतीतून आलेलं जे ज्ञान आहे ते जगाच्या कल्याणासाठी अगदी सोप्या आणि साध्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे ज्ञान काय आहे आणि हे ज्ञान आपल्याला ज्या मार्गावर घेऊन जात आहे तो मार्ग अध्यात्माचा जो मार्ग आहे, जो जे आध्यात्मिक शिक्षण जे आहे ते या मार्गातून आपल्याला प्राप्त होते. ज्याला आपण वेद म्हणतो, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ज्याला आपण उपनिषद म्हणतो. अशा या ज्ञानातून, आध्यात्मिक शिक्षणातून आपल्या स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती कशी करता येईल आणि ते स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी आज आपण इतिहास बघितला तर बरेच काही साधू, संत, महात्मा, बरेच अवतार झालेले आहेत. कशासाठी? संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी हे जेवढे काही संत झालेले आहेत त्यांनी जो स्वतःचा संपूर्ण जीवन फक्त जगाच्या कल्याणासाठी व्यतीत केलेला आहे. जगाच्या परोपकार जी वृत्ती आहे त्यांची, ती वृत्ती आपल्याला या शास्त्रातून पाहायला मिळते. अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही ही जी असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, खूप सुंदर चरण आहे हे. जर पाहिलं तर याचे दोन अर्थ निघतात. एक आहे असोनी संसारी जीवे वेगू करी. ही आपण प्रत्येकजण आपण संसारी आहोत आणि संसारात राहतो त्यावेळेस आपली ही जी जीवे म्हणजे जीभ जी सतत सातत्याने वेगू करी म्हणजे लुडबुड करत असते, ती शांत बसत नाही. तुम्हाला जर कुणी शांत बस म्हटलं तर तुम्ही बसता का? तुम्ही काही ना काहीतरी याचं काढ त्याचं काढ ह्या गोष्टी चालू असतात. का तर त्या जिभेला शांत बसण्याची सवय नाहीये. ती सतत सातत्याने वेगू करी हालचाल करत असते. मग या संसारात राहणारे प्रत्येक जीव हा लुडबुड करत असतो. मग तो स्वतःशी, दुसऱ्याशी, इतरांशी, प्रत्येकाशी तो लुडबुड करत असतो. आणि मग हे लुडबुड करत असताना तो शास्त्राचा अनुभव घेईलच कसा? म्हणून त्या जीवेला काहीतरी काम दिलं पाहिजे आणि ते काम काय तर नामस्मरण. आणि जेव्हा त्या जीवेला नामस्मरणाचं काम दिलं तर त्या नामस्मरण करता 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 जेव्हा तुमचं शरीर शुद्ध होतं, शरीर शुद्ध होऊन मन शुद्ध होतं, मन शुद्ध होऊन प्राण शुद्ध होतो, प्राण शुद्ध होऊन सत्व शुद्ध होते, सत्व शुद्ध झाल्यानंतर बुद्धीची शुद्धी होते आणि बुद्धी शुद्ध झाल्यानंतर निर्विचार स्थिती येते आणि निर्विचार स्थिती आल्यानंतर जो तुमच्या अनुभवातून आलेलं ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे वेद.
तो जो तुमचा अनुभव आहे, तो अनुभवातून आलेलं ज्ञान म्हणजे वेद. आणि हा वेद, हे ज्ञान तुम्ही सातत्याने वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, तुमच्या संसारात राहून तुम्ही या शास्त्राला प्रमाण धरून तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करणार आहात, परमार्थ साधणार आहात. सतत जेव्हा आपण ग्रंथ वाचत असतो तेव्हा आपल्या संतांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की संसार करून परमार्थ साधायचा आहे. तर हा जो परमार्थ आहे तो या पद्धतीने साधायचा आहे. अगदी तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जो वासुदेव आहे, वासुदेव खेडेगावातून पूर्वी यायचे आणि ते सकाळी अगदी रामाच्या पहारात जेव्हा पहाटे 6च्या दरम्यान, 5 ते 6च्या दरम्यान हे वासुदेवजी लोक आहेत, पारंपरिक पद्धतीत आलेले, जे त्यांनी शास्त्राचं जो अभ्यास आहे तो या ग्रंथातून, या परंपरेतून आलेला आहे. आणि ही जी परंपरा आहे ती गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशी पोचावी म्हणून समाज प्रबोधनाचं कार्य करत असताना ते गीतांच्या माध्यमातून कार्य करायचे. अशा पद्धतीचेच वासुदेव हे आपल्याला ज्ञानाचा बोध करून देत होते. आणि हा अगदी सोप्या भाषेत ते वेदाचं ज्ञान लोकांसमोर प्रगट करत होते. त्यातलंच एक गीत आहे जे त्याला वासुदेव गीत, पारंपरिक चालीमध्ये चाल हे मला येतच नाही, त्यामुळं मला ते चालीमध्ये म्हणता येणार नाही, पण मी ते बोलून दाखवण्याचा प्रयत्न करेन. वासुदेव गीत म्हणतात त्याला. हे जिव्हे बाई तू राम नाम घे, मानव देह आला जन्माला, संसार केला काही. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणताल घरदार, हे हितच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. तुम्ही म्हणताल पैसा अडका, तो हितच राहतो बरका, माणूस मेल्यावर सांगतो एक. घे हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणताल पोर सून, ते तुमच्या मागचं ढोर. तुम्ही म्हणताल पोर सून, ते तुमच्या मागचे चोर, माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर. तुम्ही म्हणताल घोडे हाती, त्याची क्षणात होईल माती, रावण मेला लंका जळाली, तशीच आपली गती. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणी नशिबाला रडतोय ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. अगदी सुंदर गीत वासुदेवांनी या गीतातून संपूर्ण संसार प्रगट केलेला आहे आपल्यासमोर. याला संसार असे म्हणतात. ही संसाराची परिभाषा या गीतातून आपल्याला प्राप्त होते. मग संसार म्हणजे काय? संसार म्हणजे संसरती इति संसारः, जो सरकतो, जो बदलतो तो संसार. मग आपण या बदलत्या संसाराला, जो सरकत चालणाऱ्या गोष्टीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जे बदलत असतो ते, त्या गोष्टीला आपण पकडण्याचा प्रयत्न करतो. मग बदलतं काय? काय बदलतं? स्थिती बदलते, काळ बदलतो,
व्यवहार बदलतो. संसारामध्ये जे काही दिसत आहे ते सर्व बदलतं. आपण आपल्या स्वतःवरून घ्या. आपलं जन्मलो तसे आपण आहोत का? जन्मल्यानंतर आपण पालथे झालो, पालथ्यानंतर रांगायला लागलो, रांगायला लागल्यानंतर चालायला लागलो, चालायला लागल्यानंतर बोलायला लागलो, बोलायला लागल्यानंतर शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर बाल्य अवस्थेत आपण क्रीडा करू लागलो, नंतर तरुण अवस्था आली, नंतर प्रौढ अवस्था आली, प्रौढ अवस्थेत लग्न झालं, लग्नानंतर आपण पुन्हा आपल्या इच्छा आकांक्षांना पकडून आपण हळूहळू वयाचे 25, 30, 35, 40 असे वर्ष लोटत गेल्यानंतर पुन्हा वृद्धावस्था आली. आणि वृद्धावस्थेमध्ये मी तिथेच आहे, पण स्थिती बदलत गेली. आणि ह्या बदलत्या काळानुसार आपणही बदलत गेलो. आपण म्हणजे कोण? आपले विचार, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, लोभ, क्रोध, मोह, माया, मत्सर या षड्विकारांयुक्त असे हा संसार आहे. त्या संसारामध्ये इच्छा घेऊन चालत असतो. पण यामध्ये जर आपण इच्छा आणि कर्तव्य या दोन गोष्टी जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल, इच्छा ही स्वार्थी असते आणि कर्तव्य हे निस्वार्थी असते. कसं? इच्छा ही स्वतःसाठी निर्माण झालेली असते, कर्तव्य हे इतरांसाठी असते. कर्तव्य करत असताना तुम्ही कर्तव्याच्या मागे इच्छा नसते, पण इच्छा करत असताना इच्छाच्या मागे कर्तव्य राहत नाही. या दोन गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही खूप क्लिअर व्हाल, स्पष्ट व्हाल. हे करत असताना भगवद्गीतेमध्ये त्याचा एक श्लोक आहे, कर्म करुणी अकर्ता हेची जाणीजे भगवंता. म्हणजे माझे काहीच नाहीये, ईश्वरीय सत्ता आहे, मी नाहीये, ही सर्व ईश्वरीय सत्ता आहे. हे झालं कर्तव्य. आणि इच्छा, इथे ईश्वराचं काहीच नाहीये, इथं फक्त माझं आहे, मी करता आहे. ही इच्छा बोलत असते आणि कर्तव्य बोलत असतं, आय एम नॉट द डुअर. मी कुठेच नाहीये. हे जे काय कार्य आहे, जे काय कृती आहे, ती ईश्वराच्या सत्तेने होणारी आहे. ईश्वराची सत्ता या प्रत्येक क्रियेमध्ये आहे. हा बोध कर्तव्यामध्ये असतो. म्हणून इच्छा आणि कर्तव्याचा हा जो फरक आहे तो लक्षात घेणे आवश्यक आहे. पण प्रत्येक जीव हा भूतकाळाची खंत आणि भविष्यकाळाची चिंता करत बसलेला असतो. कशामुळं घडतं हे? अहंकारामुळं. अहंकाराचं मूळ स्वरूप काय आहे? भीती. भीती काय आहे? भीती कोणी सांगू शकेल का? आधी तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की जर तुमच्यामध्ये भीती असेल तर तुम्ही काहीच प्राप्त करू शकणार नाही. आणि भीती ही अहंकारापोटीच असते. संसारामध्ये प्रत्येक जीव हा भयाने ग्रासलेला आहे. प्रत्येक संसारी माणसाला, प्रत्येक संसारी जीवाला तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने बोध केलेला आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. प्रत्येक संसारी जीवाला तुम्ही विचारा, सुख आहे का? काही क्षणापुरतं, काही वेळापुरतं त्याला ते सुख, जे सुख वाटतं तेच काही काळानंतर दुःख वाटायला लागतं. संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कोठे,
रात्रंदिवस तळमळ. तो एका इच्छेसाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करत असतो, पण तरीही तो सुखी होऊ शकत नाही. आणि ज्या सुखासाठी तो रात्रंदिवस तडफडत असतो, ते सुखाची प्राप्ती ही त्याला एक क्षणापुरती होते. ते सुख त्याला दुःख वाटायला लागतं. मग ते सुख आहे असं कसं म्हणू शकतो आपण? नाही म्हणू शकत. म्हणून या ज्या इच्छा आहेत, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, काम आहे, वासना आहे, द्वेष, मत्सर, ह्या त्यागणे म्हणजे या जगताकडून लक्ष काढून घेणे, त्याला आपण आत्मस्वरूप म्हणू शकतो, परमार्थ प्राप्ती म्हणू शकतो. पण हे करणारा फक्त एकच आहे, ज्याला आपण आत्मस्वरूप म्हणू शकतो. आणि याच आत्मस्वरूपाला देव, ईश्वर, आत्मा, हरी, राम, कृष्ण या नावाने आपण संबोधित केलेलं आहे. मागच्या क्लासमध्ये आपण देव म्हणजे काय, तर देव दिव्यते इति देवः, जो स्वयंप्रकाशमान आहे तो देव आहे. दुसरा अर्थ द्युतनाथ देवः, जो दाखवतो तो देव. काय दाखवतो? तर जगत. कोण दाखवतं? देव. मग कशाच्या द्वारे दाखवतो? तर इंद्रियांच्या द्वारे. मग आपल्यामध्ये असणारी जी इंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आहेत, ज्ञान इंद्रिय आहेत, हे देवाच्या रूपामध्ये आपल्याला संपूर्ण जगत दाखवतो. डोळे सांगतात हे पाहू नकोस, हे पहा. नाक सांगतं याचा सुगंध चांगला आहे, हा दुर्गंध आहे. जिव्हा सांगते इथं स्तुती कर, इथे निंदा कर. कान सांगतात हे ऐकण्यासाठी छान आहे, हे ऐकण्यासाठी योग्य नाही. म्हणजे हे जे ज्ञान इंद्रिय आहेत, हे जे कर्म इंद्रिय आहेत, हे जगाला पाहण्यासाठी आहेत. पण ह्या जगाला पाहण्यासाठी इंद्रिय रूपाने हा जो देव, आपल्या देवाच्या रूपाने जो इंद्रियात बसलेला जी सत्ता आहे, जो ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या स्वरूपाने आपल्याला संपूर्ण जगत पाहतो. आणि हे पाहत असताना ज्या सत्तेनं आपण हे सर्व पाहत असतो, त्या सत्तेचा जर आपण सातत्याने नामस्मरण केलं, सातत्याने चिंतन केलं, सातत्याने मनन केलं, तर तो जे आपण पाहतो ते सर्व हिरावून घेतो. अशी ही सत्ता आहे. हा अनुभव घ्यायचा असेल किंवा याच्याबद्दल तुम्हाला आणखीन जास्त जिज्ञासा असेल, तर तुम्ही एखाद्या भक्ताकडे जा. जे लागले तुझ्या भक्तीशी त्यांचे करीशे वाटोळे. हे खूप छान आहे, ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा सत्यात त्याचा अनुभव येतो, तेव्हा भगवंताला शिव्या दिल्याशिवाय तो व्यक्ती राहत नाही. जे भगवंताची भक्ती करतात त्या सर्वांचं भगवंत काय करतो? संसारात असलेल्या सगळ्या गोष्टी हिरावून घेतो. असा तो हरी आहे. हरी म्हणजे हिरावून घेणे. आणि आपण हरीची भक्ती करा असं या पहिल्या अभंगापासून आता आपण रटणार आहोत, तो शेवटच्या अभंगापर्यंत. हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत. आणि या 27 अभंगामध्ये हा जो पहिलाच अभंग आहे, तो पहिला अभंगच आपल्याला पकडायचा आहे, तो सोडायचाच नाही. कारण त्याच्यातच आपण हरी घेऊन चाललेलो आहोत. आणि या हरीबरोबरच आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. मग तो हरी काय करेल? आता आपला एक 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 विकार आपण ज्या इंद्रियाने जगाला पाहतो, ते सर्व इंद्रियांचं हरण करेल, असा हा हरी आहे. आणि या हरीवर आपल्याला प्रेम करायचं आहे. तर प्रेम करण्यासाठी आधी आपल्याला त्याच्याबरोबर असणारी सलोकता निर्माण करावी लागेल. सलोकता निर्माण केल्यानंतर आपल्याला समीपताचा बोध होण्यासाठी आपल्याला त्याची हळूहळू पायरीनुसार आपल्याला त्याच्यासारखं होऊन जाण्यासाठी आपल्याला त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. अथवा तो ब्रह्मजिज्ञासा, अथवा तो भक्ती जिज्ञासा.
या उक्तीप्रमाणे आपण भगवंताच्या प्रेमात पडणार आहोत. आणि भगवंत दुसरा तिसरा कोणी नसून आपलं स्वतःचंच आत्मस्वरूप आहे. आणि जेव्हा स्वतःच्या प्रेमात पडायचंय म्हटल्यानंतर खूप काही गोष्टी साध्य कराव्या लागणार आहेत असं प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्याच्या प्रेमात पडणं अतिशय सोपं आहे, कारण आपण त्याचं रंगरूप पाहून प्रेमात पडतो. जर पाहिलं असेल, ऐकलं असेल, आपण मोठ चित्रपट पाहतो, त्या चित्रपटांमध्ये प्रेमाचा चित्रपट असेल तर लोकांना आवडतो आणि आपल्याला कळूनही जातं की आता हा प्रेमात पडलाय किंवा पडणार आहे किंवा पडेल, हे आपण आधीच सांगून देतो. का? कारण आपल्याला प्रेमाची लक्षणं माहिती आहेत. म्हणून आपण ठामपणे सांगतो की प्रेम म्हणजे काय. पण इथं आपल्याला मात्र सगळं विरुद्धच आहे. इथं आपल्याला प्रेम करायचंय तर समोर नाही तर स्वतःवर करायचंय. गुरुदेव महर्षी अरविंद नेहमी सांगायचे, जो स्वयं पर प्रेम करोगे तो दूसरों पर प्रेम करना सीखोगे. जो स्वतःवर प्रेम करतो तो संपूर्ण जगावर प्रेम करू शकतो. हे 12 वर्षाच्या मागे जेव्हा ते सांगायचे आणि आम्ही सर्वजण ऐकायचो, पण मला माहित नाही कोणाच्या लक्षात आलं की नाही आलं, पण मला तर कधी कळलंच नाही. जो स्वयं पर प्रेम करेगा वही दूसरों पर प्रेम करेगा, हे कसं शक्य आहे? कारण प्रेम करण्यासाठी आधी दुसऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, तेव्हा प्रेम कळेल, प्रेमाची अनुभूती येईल. हा माझा समज आहे आणि हा समज मी इथे आज व्यक्त करते. अजूनही मला तसंच वाटतं की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट, जर आता हे घड्याळ आहे आणि हे घड्याळ मी पाहिलंच नाही तर मला घड्याळाबद्दल जो स्नेह आहे तो कसा निर्माण होईल? हो की नाही? साधा प्रश्न आहे हा. त्याच्यासाठी मला घड्याळ पाहावं लागेल, मला घड्याळाचं आकर्षण निर्माण करावं लागेल, माझ्या आवडीचा कलर, आवडीची डायल, आवडीचं जे काय आहे ते मला पाहावं लागेल, तेव्हा मी त्या घड्याळाला पसंत करेल. तर हे होत असताना आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण त्याच्या प्रेमात पडतो, एखादी व्यक्ती आवडली की आपण त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करतो, एखादी वस्तू आवडली की आपण त्याला पाहण्याचा, त्याच्यावर अगदी ते हवंसं वाटण्याचा आपल्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभव करत असतो. पण हे करत असताना आपण स्वतःला विसरत असतो आणि इथंच आपली चुकी होते. म्हणून याच्यात साधं आणि सोपं करून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे या वेदशास्त्राचा अभ्यास हा कुठे दुसरीकडून नाही करायचा, तर तो आपल्यामध्येच निर्मित आहे. फक्त त्याला तो फुलवायचा आहे, सजवायचा आहे. आणि तो कशा पद्धतीने? तर नामस्मरणाच्या रूपाने. आणि जेव्हा ह्या जिभेला नामस्मरणाची गोडी लागली की तो सुगंध सहजतेनं निर्माण होईल, अनुभवायला सुरुवात होईल. आणि जेव्हा हा नामस्मरणाचा जो आपल्याला पडलेली जी सवय आहे, नामस्मरणाचा जो आपल्या जिभेला पडलेलं जे वळण आहे, आपल्या मनाला लागलेलं जे वळण आहे नामस्मरणाचं, त्या नामस्मरणाने पूर्णपणे आपण स्वतःमध्ये राहायला लागतो. मग हळूहळू या नामस्मरणामध्ये वैखरी वाचा आहे, पश्यंती वाणी आहे, परावाणी आहे, अंतस्थवाणी आहे. या सर्व वाणीचा वापर करून आपण नामस्मरणाला सुरुवात करतो आणि हळूहळू नामस्मरणाबद्दल आपलं प्रेम वाढायला लागतं. जेव्हा तुमचं प्रेम अशा स्थितीमध्ये प्रगट होईल तेव्हा भगवंताला तुमच्या समोर येणं भाग पडेल. ज्या पद्धतीनं 4थं चरण आहे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. महाभारतामध्ये व्यासांनी जेव्हा
अनेक ग्रंथ उपनिषद लिहिले, शास्त्र लिहिले आणि या शास्त्रांमध्ये त्यांना कुठेही शांती मिळाली नाही. या ज्ञानामध्ये त्यांना शांती कुठे मिळाली नाही. तेव्हा ते शांतीच्या शोधात चालू लागले आणि शांतीच्या शोधात जात असताना त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनींना भेटून त्यांनी त्यांची ती व्यथा नारद मुनींच्या समोर मांडली. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही भागवत लिहा. जो भगवत रस आहे हा जो भगवत रस आहे, भक्तिमय रस आहे. या भक्तिरसमय भागवत जेव्हा तुम्ही लिहिण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला शांतीचा अनुभव होईल. तेव्हा व्यासांनी श्रीमद भागवत लिहिण्यास सुरुवात केली व त्यांच्या भक्तिरूपाने श्रीमद भागवत प्राप्त झाले. ती भक्ती व्यासांच्या मनाला शांत करून गेली. म्हणजेच ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिघांची सांगड असल्याशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. व्यासजी आपल्या भाषेत समजावून सांगताना म्हणतात की पांडवांच्या शाश्वत प्रेमामुळे कृष्ण हा पांडवांच्या घरी मित्रासारखा राहू लागला. अधिकारी असून सुद्धा प्रसंगी सर्व विसरून गेला, अशी ही भक्ती आहे. आणि हीच भक्ती ज्ञान आणि कर्म प्रदान करते. म्हणून ज्ञानदेवांनी व्यासाची खून असे इथं या 4थ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे. व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. या पद्धतीने या चरणाला संबोधित केलेले आहे. पण हे सर्व करत असताना शरीर, मन, बुद्धी हे जे साधन आहे, या त्रिपुटीचा जो संयोग आहे, या संयोगाने आपण कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्हींची सांगड घालणार आहोत. शरीर हे कर्म करत असते, मन हे भावभावनांशी जोडलेलं आहे, त्यामुळे ते भक्ती रसमय होते. आणि बुद्धी ही विचार, निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते, त्यामुळे ज्ञान प्रगट होते. अशा पद्धतीने शरीर, मन, बुद्धी या तिन्हींच्या माध्यमातून आपल्याला कर्म, भक्ती, ज्ञान या तिन्हींची सांगड घालून जे आपण जो नामनामीचा अभेद आत्मस्वरूप आहे, अशा या आत्मस्वरूप रूपी हरिपाठाला भक्ती, ज्ञान, कर्म या तिन्हींची सांगड घालून वेद हरिपाठ रूपी ग्रंथ आपण इथे समोर उपस्थित केलेला आहे. आणि अशा या ग्रंथातला जे पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशा पद्धतीने या 4ही चरणाचं निरूपण इथे आज आपण पूर्ण केलेलं आहे. सर्वांना एकच विनंती आहे की या पहिल्या अभंगाचं प्रत्येकाने श्रवण, मनन, चिंतन, निजध्यासन करून आपण ज्या पुढच्या सेशनमध्ये जो प्रश्न उत्तरांचे जे चर्चाक्षेत्र होणार आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त चिंतनाचा विषय घ्यायचा आहे की आपण जे काही या विचारातून आलेलं जे मंथन आहे, या मंथनातून निघालेलं जे अमृत आहे, ते अमृत, ज्ञानरूपी अमृत हे एकमेकांमध्ये आपण देणार आहोत. एकमेकांना आपण हे अमृतपान करणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. तर या अमृतपानासाठी आपल्याला आपल्या विचारांची, आपल्या भक्तीची, आपल्या ज्ञानाची आणि आपल्या कर्माची एकत्र सांगड घालून याच्यातून मंथन करत, चिंतन करत, निजध्यासन करत जे ज्ञानरूपी अमृत बाहेर येईल, त्या
अमृत सेवन करण्यासाठी आपण पुढच्या सेशनमध्ये सर्वजण उपस्थित राहणार आहोत. अशा पद्धतीनं या क्लासला इथे विराम देऊन शांतीपाठ करूया. धन्यवाद सर्वांना. आपण इथं उपस्थित आहात आणि खूप शांतपणे हे जे ऐकून घेतलं आहे तुम्ही, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि जर काही चुकलं असेल तर क्षमा. प्रार्थनेने आपण निरूपण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.